हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या ठिकाणी मला अचानक मुलीला घ्यायला गावी जावं लागणार होतं, म्हणजे धुळ्याला. तर या ठिकाणी मी बसनेच जाणार होती. खूप दिवसांनी पुन्हा बसचा प्रवास करणार होती. तर तुम्ही म्हणाल की मुलीला एकटी का येऊ देत नाही? तर तिला आम्ही एकटी येऊ देत नाही, कारण असं वाटतं अजून की तिला बसचा प्रवास, तिला एकटीने अजून ती प्रवास नाही करू शकत, म्हणून मला तिला घ्यायला जावं लागतं. तर या ठिकाणी बस स्टॉपला आलेली होती आणि त्यानंतर तिकीट वगैरे घेतलं. आणि मुलांनाही कळलं पाहिजे की बसचा प्रवास कसा असतो. त्यांना नेहमीच सुखसुविधा आपण पुरवल्या तर तेही मुलांसाठी चांगलं नसतं, तर त्यांनाही स्ट्रगल थोडंसं करू द्यावं. तर या ठिकाणी आईबाबांना भेटलो आणि निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. तर एकाच दिवसात रिटर्न यायचं असतं, कारण मुलाची शाळा असते दुसऱ्या दिवशी आणि मिस्टरांचंही जेवणाचे हाल होत असतात, म्हणून आम्ही लागलीच रिटर्न होतो. तर या ठिकाणी तरी उशीरच झालेला होता आम्हाला. तर निघालो आम्ही आणि त्यानंतर घरी आलो. मस्त आहोंनी स्वयंपाक करून ठेवलेला होता. फिश करी आणि राईस वगैरे असं बनवून ठेवलेलं होतं. एवढा राडा झाला होता, पण राड्याकडे माझं अजिबात लक्ष गेलं नाही. फक्त मला आयतं जेवायला मिळणार होतं. तर फ्रेंड्स, मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग.